नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास सलट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 2 मार्च 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे आजचा. मुख्यमंत्री जनसुनवाई पोर्टल कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने सुरू केले आहे? तर बघा, प्रश्न इम्पॉर्टंट आहे. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच नवी दिल्ली. तर बघा, दिल्ली सरकारने नुकतेच मुख्यमंत्री जनसुनवाई पोर्टल हे नुकतेच लॉन्च केलेले आहे. ओके, म्हणजेच सुरू करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. बघा, मुख्यमंत्री जनसुनवाई पोर्टल हे दिल्ली सरकारने राष्ट्रीय राजधानी प्रदेश म्हणजेच दिल्ली राज्य सरकारने बघा दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने नुकतेच सुरू केलेले आहे. तर बघा, हे सुरू केलेलं एक डिजिटल पोर्टल आहे जे की याला मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी लॉन्च केलेले आहे. तर बघा, ज्याद्वारे नागरिक घरबसल्या ऑनलाईन आपली तक्रार नोंदवू शकतात. बघा, हे जे ॲप आहे त्याद्वारे नागरिक घरबसल्या आपली ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतात आणि त्यावर निराकरण मिळवू शकतात. तर लक्षात ठेवा माहिती विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे. 2026मध्ये धर्मरक्षक म्हणजेच धर्मा गार्डियन हा भारत आणि जपानमधील संयुक्त लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच भारत. तर आपल्या भारतामध्ये 2026चा जो धर्मा गार्डियन हा संयुक्त भारत आणि जपानमधील दोन देशांदरम्यानचा हा जो संयुक्त लष्करी सराव आहे तो भारतामध्ये आयोजित केला जाणार आहे. ओके, म्हणजेच सध्या सुरू आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. 2026मधील धर्मरक्षक म्हणजेच धर्मा गार्डियन जो आहे तो सराव कुठे झाला आहे? तर हा जो सराव आहे तो उत्तराखंड या राज्यामध्ये चौबत्ती या उत्तराखंड या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा जो सराव आहे तो विशेषतः भारतीय लष्कर आणि जपान ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्स यांच्यामध्ये आयोजित केला जातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा पहिला सराव झाला होता 2018 या साली. ओके, तर बघा, याचा उद्देश काय आहे? तर दहशतवाद विरोधी कारवाया व संयुक्त ऑपरेशन्समध्ये समन्वय वाढवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. आणि दरवर्षी भारत आणि जपानमध्ये आळीपाळीने हा आयोजित केला जातो. तर 2026मध्ये हा भारतामध्ये आयोजित केला आहे, लक्षात ठेवा. भारतामध्ये मुख्यतः कुठे? तर बघा, उत्तराखंड या राज्यामध्ये चौबत्ती येथे हा आयोजित करण्यात आलेला आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 आहे. राहवीर योजना नुकतीच कोणत्या राज्य सरकारने किंवा केंद्रशासित प्रदेशाने सुरू केली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच नवी दिल्ली. तर बघा, नवी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने नुकताच राहवीर ही जी योजना आहे ती नुकतीच सुरू केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, राहवीर ही जी योजना आहे ती दिल्ली सरकारने सुरू केलेली आहे. आणि बघा, या योजनेमध्ये रस्ते अपघातात गंभीरपणे जखमी झालेल्या व्यक्तीला गोल्डन बघा या योजनेमध्ये रस्ते अपघातात गंभीरपणे जखमी व्यक्तीला गोल्डन आवर म्हणजेच पहिल्या तासामध्ये हॉस्पिटल किंवा ट्रॉमा सेंटरमध्ये पोहोचवणाऱ्या व्यक्तींना म्हणजेच त्या नागरिकांना 25,000 रुपये बक्षीस आणि प्रशस्तीपत्र मिळणार आहे. ओके, तर बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस 2026 कोणत्या राज्यामध्ये आयोजित केली जात आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी म्हणजेच गोवा. तर गोव्यामध्ये जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस 2026 ही आयोजित केली जात आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस 2026 म्हणजेच इंग्लिशमध्ये याला म्हणतात वर्ल्ड ओशियन सायन्स काँग्रेस. ओके, तर बघा, ही जी परिषद आहे ती गोवा या राज्यामध्ये आयोजित केली जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. भारतीय नौदलाने INS अंजदीप कोठे कमिशन केले आहे? तर बघा, भारतीय नौदलाने INS अंजदीप जे आहे ते चेन्नई या बंदरावरती कमिशन केले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. बघा, INS अंजदीप जो आहे तो नवीन युद्धपोत अँटी सबमरीन वॉरफेअर शैलो वॉटर क्राफ्ट या प्रकल्पाचा भाग असून समुद्री पातळ्या पाण्यात पनडुब्बी विरोधी युद्धामध्ये उपयोगात येतो. ओके, तर लक्षात ठेवा माहिती.
चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे, ITF महिला ओपन W100 बेंगलोर 2026चे एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच हॅने वेंडविंकेल. ओके, तर असं यांचं नाव आहे. हॅने वेंडविंकेल यांनी ITF महिला ओपन W100 बेंगलोर 2026चे एकेरी विजेतेपद जिंकले आहे. ओके, तर प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघूयात आपण याबद्दल. ITF महिला ओपन W100 2026चे एकेरी विजेतेपद बेल्जियमच्या हॅने वेंडविंकेल यांनी जिंकलेले आहे. त्यांनी अंतिम सामन्यामध्ये भारताची वैष्णवी अडकर यांना 6-0 आणि 6-1 या सेटने पराभूत करून हा टायटल त्यांनी जिंकलेला आहे. ओके, तर बघा विजेता ठरली आहे हॅने वेंडविंकेल. आणि बघा ही जी हॅने वेंडविंकेल आहे ती बेल्जियम या देशाची आहे. तर बघा तिने वैष्णवी अडकर या भारताच्या खेळाडूला पराभूत केलेले आहे. तर लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6 आहे, बाफ्टा पुरस्कार 2026मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, वन बॅटल आफ्टर अनदर. तर या चित्रपटाचं नाव आहे वन बॅटल आफ्टर अनदर. या चित्रपटाला 2026चा बाफ्टा पुरस्कार मिळालेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो बघा, हा जो पुरस्कार आहे तो 79व्या ब्रिटिश अकॅडमी फिल्म अवॉर्ड म्हणजेच बाफ्टा 2026 समारंभामध्ये 22 फेब्रुवारी 2026 रोजी लंडनमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे. तर चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, सरकारी रेल्वे पोलीस म्हणजेच GRP प्रमुखांची 7वी अखिल भारतीय परिषद कोठे संपन्न झाली आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी, म्हणजेच नवी दिल्ली. तर नवी दिल्लीमध्ये सरकारी रेल्वे पोलीस यांच्या प्रमुखांची 7वी अखिल भारतीय परिषद नुकतीच संपन्न झालेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सरकारी रेल्वे पोलीस म्हणजेच GRP प्रमुखांची 7वी अखिल भारतीय परिषद जी आहे ती नवी दिल्लीमधील विज्ञान भवन येथे संपन्न झालेली आहे. बघा ही जी परिषद आहे ती रेल्वे सुरक्षा, प्रवाशांच्या सुरक्षेचे सामंजस्य आणि GRP कर्मचाऱ्यांच्या कार्यक्रमांना एकत्रित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. तर चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. जागतिक शाश्वत विकास परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजेच नवी दिल्ली. तर बघा जागतिक शाश्वत विकास परिषद 2026 जी आहे ती नवी दिल्ली येथे आयोजित केलेली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो बघा, जागतिक शाश्वत विकास परिषद म्हणजेच वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट ही जी आहे ती नवी दिल्लीमध्ये भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर बघा ही जी प्रमुख पर्यावरणीय आणि विकास चर्चा कार्यक्रम आहे तो 25 ते 27 फेब्रुवारी 2026 दरम्यान ताज पॅलेस नवी दिल्ली येथे संपन्न झाले आहे. आणि याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर बघा शाश्वत विकासासाठी जागतिक सहकार्य आणि हवामान बदलावर कृती विषयांची चर्चा करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, 2026मध्ये ईशान्य वसंत महोत्सव या कार्यक्रमाची सुरुवात कोठे झाली आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए, म्हणजेच नागालँड. तर नागालँड या राज्यामध्ये 2026मध्ये ईशान्य वसंत महोत्सवाची सुरुवात झालेली आहे. तर बघा नॉर्थ ईस्ट स्प्रिंग फेस्टिवल 2026 हा नागालँडमधील डिमापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. म्हणजेच ईशान्य वसंत महोत्सव 2026 हा डिमापूर नागालँड येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तर बघा हे 3 दिवसांचे वसंत महोत्सव 26 फेब्रुवारी 2026 रोजी डिमापूर नागालँड येथे सुरू झाले आहे. आणि ज्यामध्ये उत्तर पूर्व भारतातील पारंपरिक कला, लोकनृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आहेत. ओके, तर चला पुढचा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. रेल्वे पार्सल हे ॲप नुकतीच कोणत्या रेल्वे झोनने लॉन्च केले आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच दक्षिण मध्य रेल्वे. तर बघा दक्षिण मध्य रेल्वेने रेल्वे पार्सल हे ॲप नुकतेच लॉन्च केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. हे जे ॲप आहे ते रेल निलयम सिकंदराबाद
मध्ये साऊथ सेंट्रल रेल्वे म्हणजेच दक्षिण मध्य रेल्वेने यांच्या पायलट प्रोजेक्ट म्हणून नुकतेच लॉन्च केले आहे आणि सध्या अनेक शहरांमध्ये पार्सल बुकिंग आणि डिलिव्हरीसाठी उपलब्ध आहे. ओके, तर लक्षात असू द्या. आणि आजच्या दिवसाचे काही करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा, तुम्ही कमेंट करून सांगू शकता. धन्यवाद.